ए साइड लाओ ना, इसको साइड में करो। गाड़ी के घोषणा दे, प्रीति शर्मा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रीति शर्मा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आम आदमी पार्टी जिंदाबाद, आम आदमी पार्टी जिंदाबाद। प्रीति मेनन आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रीति मेनन शर्मा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। बीएमसी खाली करो, जुए का खेल बंद करो, बीएमसी खाली करो। जुए का खेल बंद करो, बीएमसी खाली करो। जुए का खेल बंद करो, खाली करो। प्रीति मेनन मैडम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रीति मेनन मैडम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल जिंदाबाद, अरविंद केजरीवाल जिंदाबाद। प्रीति मेनन शर्मा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रीति मेनन आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। किशोरी पेडनेकर स्थिति डेप्युटी कोण आहे त्यांचं सीनियर आहे प्लीज मॅम कम हॅव अ कॉन्व्हर्सेशन but regarding all this thing you can talk to us there after some time but somebody needs to give us answers. See, I'm asking simple questions. I'm not asking you what you're going to do next. केला आहे का कोण चालवतो ICU? yes ma'am they are the CPD through हां हां तुमची काही चूक नाही मी म्हणते की ठीक आहे आणि त्यांचे मालक कोण आहे कोणाला माहित असेल त्यांचे मालक कोण आहे स्वाती मलिकचा आहे का तो स्नेहा मलिक कोण आहे नाव काय सांगितलं तुम्ही क्रिटिकेअर काय क्रिटिकेअर अँड असोसिएट्स क्रिटिकेअर अँड असोसिएट्स थोडा चेक करा कोणाची एजन्सी आहे वी बिलीव्ह इन अहिंसा तर असं काय ना मी फक्त विचारायला आलोय की रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे सर तुम्ही इकडे डॉक्टर हाँ जी सॉरी सीनियर पीआई है किधर काय गुन्हा दाखल केला असा प्रश्न आहे अजून नाही केलं आतापर्यंत गुन्हा नाही दाखल कमिटी नेमली कमिटीने फायनल देते त्यावेळेस पुन्हा थप्पा ठेवते त्याच्यावर पण गुन्हा दाखल करते पण FIR सुद्धा नाही केली आहे म्हणजे डेथ नसेल डेथचे वेरियस फॅक्टर्स असू शकतात पण मेडिकल नेग्लिजन्स तर झालंच आहे डॉक्टर नर्स नाही सर यांनी ना कॉन्ट्रॅक्ट करून दिले आहेत काम ते स्वतः चालवतातच नाही ICU जे सुविधा आहे त्यांनी आउटसोर्स केली आहे ते नेहमी कोणत्या पॉलिटिशियनचे नातेवाईकची किंवा कोणत्या BMCच्या ब्युरोक्रॅटची असतात आणि ही एजन्सी सुद्धा जी आहे क्रिटिकेअर ती एक ब्युरोक्रॅटचीच आहे आणि त्यांना ते आउटसोर्स करून देतात आणि जी इन्फॉर्मेशन मला आतापर्यंत भेटली आहे ती नक्की म्हणजे ठोस आहे की त्यात काहीतरी त्यांना दिवसाचे एका बेडचे 2200 भेटतात म्हणजे 10 बेड आहे तर त्यांना दिवसाचे 22,000 भेटतात पेशंट असो की नसो एजन्सीला दिवसाचे 22,000 भेटतातच
आणि एजन्सीला एक नाही असे 10 हॉस्पिटलमध्ये 10 बेड दिले तर एजन्सीचं तर म्हणजे खूप चांगलं काम चालू आहे. दिवसाचे त्यांचे 2 लाख 3 लाख त्यांना भेटतात आणि अकाउंटेबिलिटी 0 कारण ते सरकारी मुलाजिम नाही आहे. कोणाची अकाउंटेबिलिटी आहे हे ठरवणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही इथे डीनला भेटायला आलं की अकाउंटेबिलिटी कोणावर मला तर असं वाटतं की डीनला गुन्हा दाखल करायचं. द डीन शुड हॅव ऑलरेडी फाइल्ड चार्जेस अगेन्स्ट द एजन्सी. आतापर्यंत ती बसली कशाला आहे मला माहित नाही. The dean should have taken action against the agency. They should have filed an FIR of criminal negligence against the agency. त्यांना काय म्हणजे रिपोर्टची अहवालची गरज आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये इतकं मोठं नेग्लिजन्स झाला. ती एजन्सी आहे, आउटसोर्स कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. पण जी आउटसोर्स कॉन्ट्रॅक्टर आहे ती ब्युरोक्रॅट आहे, मोठे मोठे ब्युरोक्रॅटांची लाडकी आहे. म्हणून त्या एजन्सीवर काहीच आतापर्यंत ऍक्शन झालं नाही आहे. हे इन्क्वायरी आणि अहवाल आणि is running your ICU. We are dealing with the doctors like who are coming. Authenticity, like they are coming MBBS and जय श्री 2 मिनिटात एक 2 मिनिटं फक्त बाईक अरे फोटोग्राफर थोडासा आतमध्ये जाऊया का? नाही ठीक आहे बोला, चालू ठेवा. मॅडम, आज या ठिकाणी आम आदमी पार्टीने आंदोलन केलेलं आहे. दुर्दैवी घटना घडली होती 2 दिवसापूर्वी. एका मुलाचे डोळे कुरतडले गेलेले होते. काय सांगाल? हा राजावाडी हॉस्पिटल आहे, BMCचं हॉस्पिटल आहे आणि इथे एका मुलाचा 24 वर्षाच्या मुलाच्या जे ICU मध्ये बेशुद्ध होतं त्याच्या डोळ्याखाली चुहानी म्हणजे बाईट केलं, कुरतडून गेलं. हे दुर्दैव नाही आहे. मला असं वाटतं हे क्रिमिनल नेग्लिजन्स आहे आणि आम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की BMCने आपल्या सगळ्या ICUs आउटसोर्स करून ठेवले आहे. हे ICU BMC चालवतच नाही आजकाल त्यांनी त्यांच्या ICU वेगवेगळ्या प्रायव्हेट एजन्सीजला आउटसोर्स केला आहे. इकडचा ICU सुद्धा एक क्रिटिकल एजन्सीला दिला आहे. 90% ह्या एजन्सीजचं कनेक्शन माझी ब्युरोक्रॅट्स किंवा सध्याच्या पॉलिटिशियनशी असतं. पॉलिटिशियन्स आणि ब्युरोक्रॅट्स अशा एजन्सीज बांधवतात आणि त्यांना BMC कॉन्ट्रॅक्ट देते आणि हे पैसा बनवण्याचा रॅकेट चालू आहे इकडे. एजन्सीजला आत्तापर्यंत डीननी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलं कशाला नाही. आम्ही गेलो होतो डीनला भेटायला. डीन नव्हती, सिनियर मेडिकल ऑफिसरशी भेटलो आणि डीन विद्या ठाकूरला आम्ही फोनवर त्यांच्याशी चर्चा केली. आमचा एकच प्रश्न होता की मॅडम तुम्ही आत्तापर्यंत एजन्सीवर गुन्हा कशाला दाखल केला नाही चौकशी होणार असेल. हे तर सोपं आहे ना. एक एजन्सी आहे, तुम्ही आउटसोर्स केलाय, ती एजन्सी ICU चालवते. तिकडे एक पेशंटला इतकं म्हणजे शेमफुल केस झाला आहे. हे मुंबईसाठी इतकी शेम, इतकं म्हणजे लाज वाटण्यासारखा इश्यू आहे की आमच्या मुंबई फायनान्शियल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड ह्या ICU मध्ये येऊन चुहे कुतरून जातात पेशंटला जे बेशुद्ध असतं आणि आत्तापर्यंत काय ॲक्शन नाही. चौकशी होणार, ही चौकशी चालणार नाही. हे जी आमची मेयर आहे, आमची महापौर आहे किशोरी पेडणेकर मॅडम, नेहमी त्यांचं एकच असतं, हायकोर्टची जबाबदारी आहे, ॲडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी आहे, ह्याची जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी आहे. मेयर मॅडमची जबाबदारी कधी निघून येणार? आमची एकच डिमांड आहे, मेयर किशोरी पेडणेकरला राजीनामा द्यावंच. हे त्यांचं क्रिमिनल नेग्लिजन्स त्यांनी आउटसोर्स केले आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले आहे, त्यांचे कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे आणि त्यांचा राजीनामा आम्हाला हवंच आहे. आम्ही हे आंदोलन पुढे घेऊन जाणार आणि कोविडचा मामला आहे म्हणून आम्ही जास्त मोठं प्रोटेस्ट ठेवलं नाही आहे. पण ज्या पत्रव्यवहार वगैरे करायला लागेल, मी ऑलरेडी डीनला सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की 2 दिवसात त्यांची इन्क्वायरी संपूर्ण होणार, पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा येणार. तर 2 दिवसात आम्ही परत येऊ इकडे आणि जोपर्यंत आम्हाला एक क्रिमिनल नेग्लिजन्सचा केस फाईल होणार नाही आम्ही इकडेच ठाम उभे राहणार. नेग्लिजन्सचा केस लागणारच त्या एजन्सीवर आणि ही एजन्सीला आउटसोर्स करणं संपवायचं आहे. मुंबईकरांना जागरूक व्हायला लागेल. त्यांनी आमचे स्कूल दिले, आमचे प्लेग्राऊंड आणि पार्क दिले, त्यांनी BST दिली, आता ते आमचे हॉस्पिटल्स कॉन्ट्रॅक्टदारांना देऊन ठेवणार. म्हणून सगळ्यांना जागृत व्हायला लागेल. हिंदी में जानना चाहूँगा तो मौत हो चुकी है जिसको 2 दिन पहले चूहे ने काटा था, उसकी आँख खा ली थी,
क्या कहेंगे, आपकी क्या मांग है? हम यहाँ पे बीएमसी के चलाए गए राजावाड़ी हॉस्पिटल में हैं, जो एक प्रमुख म्यूनिसिपल हॉस्पिटल है, और यहाँ पे एक 24 साल के लड़के को जो बेशुद्ध पड़ा था आईसीयू में, उसकी आंख के नीचे चूहा कुतर के चला गया है। ये एक इतनी शेमफुल बात है मुंबई के लिए, जो एक फाइनेंशियल कैपिटल माना जाता है इंडिया का, वर्ल्ड के फाइनेंशियल सेंटर्स में गिना जाता है। वहाँ पे अगर ऐसी हेल्थ फैसिलिटी है तो हम सोच भी नहीं सकते कि हमारे गाँव में, दूर दराज इलाकों में क्या हालत होती होगी। आज ये बात साफ क्लियर होके आई है कि आईसीयू आउटसोर्स किया गया था। हम डीन से मिलने गए, वो थी नहीं, उन्होंने हमसे फ़ोन पे बात की, सीनियर मेडिकल ऑफिसर ने बात की। जिस एजेंसी को उन्होंने आउटसोर्स किया, बोलते हैं हमें मालूम नहीं एजेंसी किसकी है, लेकिन आपको और मुझको सबको मालूम है एजेंसी किसकी है। एजेंसी या तो किसी पॉलिटिशियन की होगी या किसी ब्यूरोक्रेट की होगी। ये एजेंसीज बना लेते हैं, उनके थ्रू कॉन्ट्रैक्ट ले लेते हैं और उसमें बस पैसा खाने का काम होता है। यहाँ पे कम से कम लाखों रुपए उस एजेंसी को कमाने मिलता होगा, और अभी तक डीन ने उस एजेंसी के खिलाफ गुना दाखिल नहीं किया है। वो एक इंक्वायरी, एक चौकसी के लिए रुकी हुई है। मैं बोल रही हूँ कि एजेंसी सामने है आपके, उसकी देख रेख में एक बच्चे की जान गई है, एक 24 साल के लड़के की जान गई है, उसके ऊपर इतना ह्यूमिलिएटिंग और इतना इंसल्टिंग अटैक हुआ है चूहों का। आपने अभी तक एक गुना भी नहीं दाखिल किया। आपको चौकसी के इंतजार करने की क्या ज़रूरत है? वो बोल रही है 2 दिन में सब स्पष्ट हो जाएगा तो हम वापस आएंगे, लेकिन मुझे लगता है कि ये आउटसोर्सिंग बंद होनी चाहिए। ये आउटसोर्सिंग एक नेक्सस है पैसा खाने का, और उसकी वजह से नेग्लिजेंस और भी बढ़ रहा है। मेयर को जो है जगह छोड़ने की मांग कर रहे हैं, आप क्या कहेंगे? एकमात्र पर्सन रिस्पॉन्सिबल है इस हालत के लिए, वो है हमारी मेयर किशोरी पेडनेकर। जब भी मुंबई में कोई भी हादसा होता है, बिल्डिंग धंस के गिरती है या कुछ और होता है, ये एडमिनिस्ट्रेशन की गलती है, ये हाईकोर्ट की गलती है, ये फलाने की गलती है, ये ढिमके की गलती है। उनकी गलती कब आएगी सामने? इतने 30 साल से शिवसेना सत्ता में है और आज तक उनकी कोई गलती ही नहीं है कि हमारे हॉस्पिटल्स की, और ये पहली बार नहीं हुआ है। 2018 में भी एक हॉस्पिटल में नॉर्थ मुंबई में यही हुआ था। तो बार बार ये इंसिडेंट होते हैं और किशोरी पेडनेकर हमेशा किसी और पे इल्ज़ाम देती है। हमें उनका इस्तीफा चाहिए, हमें ये आउटसोर्सिंग बंद करवानी है। आगे क्या आम आदमी पार्टी की इस पर? हम यहाँ पे रहेंगे टिके हुए, वापस आएंगे हर दिन डीन से मिलने जब तक गुना दाखिल नहीं होते, और हमारी मांग रहेगी कि किशोरी पेडनेकर को इस्तीफा देना चाहिए और ये आउटसोर्सिंग ऑफ क्रिटिकल मेडिकल केयर बंद करना पड़ेगा। यही काम है बीएमसी का, हमें सुविधा सेहत देना, और वो भी नहीं कर पाते तो मतलब कितनी निफल है। ये है मुंबई मॉडल।